नमस्कार फ्रेंड्स, चारूज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत वर्षभर टिकणारा गरम मसाला. तर आपण अर्धा किलोचा सर्व प्रकारचा गरम मसाला घेतलेला आहे. त्यात अर्धा किलो खोबरं बारीक कापून घेतलेले आहेत. त्याचप्रकारे धनेही अर्धा किलो घेतलेले आहे. मी कापलेला कांदा वाळवून घेतलेला आहे अर्धा किलो आणि अर्धा किलो मिरची घेतलेली आहे. तसेच तेजपानही घेतलेले आहे. तर आता आपण कढई गरम करायला ठेवूया आणि त्यात थोडे तेल टाकून त्यात आपण प्रथम बडीशोप भाजून घेऊया. बडीशोप चांगले लाल होईपर्यंत भाजून घेऊया. बडीशोप भाजून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. त्यानंतर आता आपण मसाला वेलची, हिरवी वेलची आणि दगडफूल हे सर्व भाजून घेऊया व्यवस्थित. हे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण लवंग, मिरे आणि हिंग हे सर्व चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेऊया. त्यानंतर आता आपण जावित्री आणि दालचिनी हेही तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया. हेही आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. परत थोडं तेल टाकून त्यामध्ये आपण खसखस, सुंठ, जावित्री आणि शहाजिरे टाकून तेही व्यवस्थित भाजून घेऊया. त्यानंतर तेजपानही थोडं तेल टाकून व्यवस्थित भाजून घेऊया. तेही काढून घेऊया. त्यानंतर आपण थोडं तेल टाकून धने व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घेऊया. त्यानंतर आता आपण खोबरं लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया. गॅसची फ्लेम बारीकच ठेवणार आहोत. खोबरंही आता आपलं भाजून झालेलं आहे व्यवस्थित, जसं आपल्याला पाहिजे तसं. खोबरंही आता आपण काढून घेऊया. त्यानंतर आपण थोडं तेल टाकून त्यामध्ये मिरची टाकणार आहोत. मिरची ही थोडी थोडी करून व्यवस्थित भाजून घेऊया. मिरची आपण सर्वात शेवटी भाजणार आहोत, कारण की मिरची भाजताना खूप ठसका होतो. अशा प्रकारे आपण मिरची थोडी थोडी टाकून सर्व मिरची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भाजून घेणार आहोत.
अशा प्रकारे आपली सर्व मिरची भाजून झालेली आहेत. आता आपण ही सर्व मिरची काढून घेऊया. आपण भाजलेला सर्व मसाला एका पातेल्यात मोठ्या काढून घेतलेला आहे आणि आता तो सर्व आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व एकत्र करून घेऊया. मी खोबरं घरीच मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आणि हा सर्व मसाला बाहेरून कांडप मशीनमधून काढून घेणार आहे. सर्व मसाला अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचा आणि त्यानंतर एका डब्यामध्ये तो बाहेर दळण्यासाठी द्यायचा. तर आपला गरम मसाला तयार होऊन आलेला आहे आणि मी त्यात खोबरंही घरी बारीक करून मिक्स केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला वर्षभर टिकणारा गरम मसाला तयार आहे.